नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, उन्हाचे चटके सोसून झाल्यानंतर आपण सगळ्यांनीच पावसाचा आनंद लुटलेला आहे. किंबहुना वातावरणातला हा बदल आपल्या सगळ्यांनाच हवावासा वाटतो, नाही का? पाऊस हा शब्द जरी ऐकला तरी बालवाडीत शिकवली जाणारी कविता आपल्या ओठांवर येते. आणि मला वाटतं आपल्या प्रत्येकानेच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं हा पाऊस अनुभवलेला आहेच. लहानपणी पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असते. आणि मग वयापरत्वे पावसात भिजून छान टपरीवरचा गरमागरम चहा आणि भजी खाण्याच्या मानसिकतेमध्ये आपण वावरू लागतो. कित्येकांच्या आयुष्याची, नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस असतो, तर कित्येकांच्या दुःखांवर पांघरून घालणारा हा पाऊस असतो. थोडक्यात काय तर पावसाच्या विविध रंगी छटा आहेत आणि याच छटांबद्दल बोलणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे गंध पावसाचा. आणि या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे शिक्षक, कवी, लेखक, निवेदक, प्रकाशक संजय शिंदे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सरांबद्दल ओळख करून द्यायची तर सरांचे स्वलिखित 5 लघु कविता संग्रह प्रकाशित आहेत. चला गड्यांनो हा त्यांचा बालकविता संग्रह सुद्धा प्रकाशित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2019 जे यवतमाळ येथे भरलं होतं तिथे त्यांना निमंत्रित कवी म्हणून सन्मानाचं निमंत्रण मिळालं होतं. याशिवाय मुक्काम पोस्ट कविता म्हणून सर कवितांचा कार्यक्रम सुद्धा सादर करत असतात. मुळात आजचा जो विषय आहे गंध पावसाचा. पाऊस म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना तो आल्हाददायक वाटतोच आणि आपल्या प्रत्येकाच्याच पावसाच्या काही खास आठवणी या असतातच. आणि मग याच आठवणींना अर्थातच पावसाच्या या छटांना आपण कवी मनाने वेगळ्या पद्धतीनं उजाळा देणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या या गप्पामध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. लगेचच करणार आहोत गप्पांना सुरुवात. सर पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते. पाऊस हा विषयच असा आहे किंवा हा ऋतूच असा आहे की सगळ्यांना तो हवाहवासा वाटतोच. कारण उन्हामुळे कुठेतरी शरीराची जी काहिली होत असते त्याच्यामुळे पावसाचा एक छान शिडकावा, थंडावा आपल्या सगळ्यांना हवा असतो. आणि हे झालं सगळ्यांच्याच बाबतीत, पण जेव्हा कविमन आपण म्हणत असतो तेव्हा ह्या ऋतूबद्दल एक वेगळीच ओढ असते. तर काय सांगाल तुम्ही कवी मनातून हा ऋतूबद्दल? सामान्य माणसांना पावसाची ओढ असतेच. तुम्ही सुरुवातीला खूप छान उल्लेख केला तो पाऊस पडल्यानंतरचा तो चहा, भजी, टपरी वगैरे. पण कलावंतांच्या बाबतीत पाऊस जरा वेगळा असतो. आणि मला तर असं वाटतं की पृथ्वीवरली सगळ्यात सुंदर गोष्ट कुठली असेल ना तर तो पाऊस. आणि कलावंतासाठी तो खास असतो. कारण पावसामुळे काय होतं, संपूर्ण सृष्टीच एक कलावंत होऊन जाते. म्हणजे आपण बघतो की आभाळामध्ये ढगांचे कुंचले फिरत असतात, मातीवर गवताच्या आणि गवताच्या पात्यांवर दवबिंदूंच्या कविता उमलतात आणि संपूर्ण सगळीकडे असं चैतन्य आणि बहराचं वातावरण असतं. आणि मला तर वाटतं की पाऊस या विषयावरती चित्र काढलं नाही असा एकही चित्रकार नसेल, पावसावरती कविता लिहिली नाही असा एकही कवी नसेल, आणि पावसावरती एखाद्या गाण्याला संगीतबद्ध केलं नाही असा एकही संगीतकार नसेल. कारण पाऊस हा येतानाच इतकं चैतन्य, इतका आनंद आणि इतका उत्साह घेऊन येतो. कारण पाऊस सगळ्यांसाठी असतो, म्हणजे विशिष्ट वयोगटासाठी असं नसतं. माझ्या समोरच एक कविता आहे, त्यामध्ये असं म्हटलंय त्या कवीने बघा की एकदा मी पावसाला विचारलं तुझं वय काय. एकदा मी पावसाला विचारलं तुझं वय काय. पाऊस म्हणाला जर तू पावसात सैरावैरात धावत असशील तर माझं वय 10. जर तू पावसात सैरावैरात धावत असशील तर माझं वय 10. जर तू पावसात कविता लिहित असशील तर माझं वय 16. जर तू पावसात तुला विरह जाणवत असेल तर माझं वय 21. पावसात जर तुला ट्रेलिंगला जावंसं वाटत असेल तर माझं वय 25. तुला पावसात जर गजरा घ्यावासा वाटत असेल तर माझं वय 30. आणि तुला पावसात मित्रांसोबत भजी खावीशी वाटत असतील तर माझं वय 40. मी त्याला म्हणालो शब्दात गुंतवू नकोस रे, तुझं वय सांग. तो म्हणाला मला तू जसं अनुभवशील तसं, आणि तेच, अगदी तेच माझं वय. म्हणजे पाऊस असा आहे ना तो सगळ्यांसाठी आहे. तो बालगोपाळांसाठी आहे, मोठ्यांसाठी आहे. ज्याला ज्याला पावसाचा आनंद घ्यायचा आहे ना त्या त्या प्रत्येकासाठी पाऊस आहे. फक्त त्यासाठी आपल्याला आपलं रसिक मन
कायम जपावं लागेल. अगदी अगदी खूप छान सांगितलं तुम्ही कवितांच्या माध्यमातूनच की पाऊस म्हटलं की तो सगळ्यांसाठीच, मग लहानपणापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना पाऊस हवा असा वाटतो आणि मग आपण कसा अनुभवतो यावर सगळं खरं तर अवलंबून असतं. आणि मग त्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण वयापरत्वे जे पावसात बदल होतात किंवा जे अनुभव घेण्यात बदल होतात त्याकडे जाणार आहोतच, पण सुरुवातीला बालकविता म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची वेळ झालेली असते आणि ते पण जून महिनाच असतो, पावसाचा महिना असतो आणि मग त्यांना शिकवली जाणारी पहिली कविता मग येरे येरे पावसा असू देत किंवा नाचरे मोरा असू देत. काय सांगाल सर? अगदी म्हणजे मला वाटतं उत्कर्ष मंदिर या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे गेली 10-12 वर्ष. आणि म्हणजे अगदी लहानपणी आठवलं ना आपण तर आपण सुद्धा म्हणजे जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा साधारण जून महिना असतो आणि पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झालेली असते. घरामध्ये ती लहान मुलं काहीतरी बडबडत असतात, छान गाणी आई त्यांना ऐकवत असते. पण जेव्हा शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळतो आणि ते शाळेमध्ये जातात, पावसाचे दिवस असतात, तेव्हा आपल्याला आठवते अगदी आपल्यापैकी प्रत्येकाच्या कानावर पडलेली सगळ्यात पहिली कविता म्हणजे येरे येरे पावसा तुला देतो पैसा. पाऊस झाला ती जी कविता अत्यंत प्रसिद्ध कविता. आणि त्यानंतर मग आपण अगदी गदिमांची नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा ती कविता असेल, त्यामध्ये खूप सुंदर गदिमांनी सुद्धा अगदी सांगितलंय, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच नाचरे मोरा. म्हणजे इतकी सुंदर कविता. किंवा मग अगदी शांताबाईंची कविता असेल, पाऊस आला वारा आला पान लागले नाचू, थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचू. किंवा अगदी नव्या पिढीतला संदीप खरे असेल, त्यांची पण खूप कविता ती गाजलेली आहे, अग्गोबाई ढग्गोबाई लागली झळ, डोंगराला पाण्याची. म्हणजे ती इतकी सुंदर कविता. आणि त्याच्यामध्ये पुढे तर त्यांनी इतकं छान म्हटलंय बघा, भरलेले पाणी जरा बाजूला करून, काय म्हणतायत संदीप खरे, भरलेले पाणी जरा बाजूला करून, आले पाणी पहायला ओले ओले ऊन, ऊन पाणी आभाळाने भरता खिशात, निळ्या निळ्या शर्टावर रंग आले सात, अग्गोबाई. म्हणजे अगदी येरे येरे पावसापासून ते अग्गोबाई ढग्गोबाई पर्यंतचा सगळ्याच पिढ्यांचा प्रवास हा अगदी पावसाच्या कविता ऐकत झालेला असं मला खरंय वाटतं. खरंय खरंय. मला वाटतं ह्या कवितांमध्ये आता आम्ही म्हणजे पावसाचा आनंद तर लुटतो आहोतच, पण या कवितांमध्ये सुद्धा आम्ही भिजणार आहोत आता पुढचा हा 1 तासभर. नक्कीच नाही का सर? आता जसं तुम्ही म्हणालात तसं की एकंदरीतच पाऊस एक नवं चैतन्य घेऊन येतं, अख्खी सृष्टीच कलावंत असते आणि मग त्या कलावंताला एक वेगळं रूप या पावसामुळे मिळतं. आणि मग असा एकही कवी नाही, असं म्हणतात की जे न देखे रवी तो देखे कवी असं म्हटलं जातं. त्यामुळे पाऊस म्हटलं की कविता ही सुचलीच पाहिजे, हे एक वेगळंच अतूट नातं आहे. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर आजकाल सोशल मीडिया आहे किंवा नेटवर्किंग इतकं झालेलं आहे की मेसेजेस पाठवले जातात कवितांचे, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, खूप म्हणजे पाऊस पडल्यानंतर नाही, म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदरपासूनच खरं तर फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती कविता सगळ्या सुरू होतात आणि खूप ठिकाणी त्याची टिंगल पण केली जाते, जी मला अजिबात आवडत नाही. म्हणजे पाऊस येणार की मग आता कविता, मग त्याला खूप वेगवेगळे असे काही शब्द वापरले जातात. पण मी म्हणतो की पाऊस आणि कविता यासारखं दुसरं सुंदर कॉम्बिनेशन असू शकत नाही. आणि तुम्ही जसं म्हणालात की जे न देखे रवी ते देखे कवी, तर कलावंत कवी विशेषतः काय करत असतो तर समाजाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देत असतो. म्हणजे कवी काय करतात तर खूप ज्येष्ठ कवींनी कवितेबद्दल इतकं छान इतकं सुंदर लिहिलंय. आणि पाऊस म्हटलं आणि कविता म्हटलं की सगळ्यांचं. आणि पाडगावकरांच्या कवितेचं सूत्रच होतं की माणसाला या जन्मावर आणि या जगण्यावर प्रेम करायला शिकवणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या काही ओळी माझ्या समोर आते असं म्हणत होते, गडबडत बडबडत उन्हाळत पाऊस येतो धपाधपा कोसळत. गडबडत बडबडत उन्हाळत पाऊस येतो धपाधपा कोसळत, झाडांना झोंबत येतो पारंब्यांना लोंबत येतो, डोंगराची उशी घेतो नदीला ढुशी देतो. पाऊस पाऊस माझ्या खिडकीत येतो काय सांगू सपशेल उघडा. काय म्हणतात पाडगावकर, पाऊस माझ्या खिडकीत येतो काय सांगू सपशेल उघडा, कमीत कमी लंगोटी तिचा सुद्धा पत्ता नसतो, सक्कारत खिडकीतून मला म्हणतो उठ यार बाहेर पड, कपडे फेकून बाहेर पड, आजवर जगले ते कपडेच तुझे, एकदा तरी चुकून तू जगलास काय, उठ यार बाहेर पड. वा 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 वा. ही दृष्टी पाडगावकर आपल्याला देतात. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर बाबा बोरकरांच्याही अनेक कविता आहे, त्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर आणि गेय स्वरूपात ते सांगतात. त्यांची अत्यंत गाजलेली कविता माझ्या ओठावर आहे, त्यामध्ये असं म्हणतात, सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग,
काय त्यांची प्रतिभा आहे बघा, आणि काय त्यांनी वर्णन केलं बोरकरांनी. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, अंबर हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग, हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग, दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण धडून, पाने पिटती टाळ्या ग, पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. म्हणजे कवी काय करत असतो तर तो सगळा निसर्ग जो त्याला दिसतो तो त्याच्या शब्दातून रसिकांच्या समोर ठेवत असतो. आणि पाऊस आणि कविता म्हटलं की नलेश पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय मला खरंच पुढे जाता येणार नाही. आणि इतक्या सुंदर कविता त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या हिरवभान या कविता संग्रहामध्ये ते सर मी खूप सुंदर थोडंसं पद्धतीने तुम्हाला सांगितलं. थांबवते अगदी, की अगदी. आपण छान कवितांचा आनंद घेत आहोतच, आणि ज्येष्ठ कवी किंवा जसं तुम्ही म्हणाल तसं की कवी एक वेगळी दृष्टी देत असतं या सगळ्या अगदी. चैतन्याकडे, नवचैतन्याकडे पाहण्यासाठी, आणि तोच दृष्टिकोन आपण घेऊन आता हा पावसाळा आनंद घेणार आहोत. घेऊया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा आपल्या या कवितांच्या नक्कीच. प्रवासाकडे येऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. संजय शिंदे सर, मी आपल्या कवितांचा एक नियमित चाहता आहे. फेसबुकलाही मी नियमितपणे आपल्या पेजवरच्या कविता वाचत असतो आणि खूप आनंद मिळतो त्यातनं मला. तुमच्या सह्याद्री वाहिनीला याआधीही एक कार्यक्रम होऊन गेला, तोही मी पाहिलेला होता. त्याची आठवण आज ताजी झाली ताज्या पावसाप्रमाणे. माझे 2 प्रश्न आहेत सर तुम्हाला. बोला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की पावसाच्या कविता अनेक कवी करतात, पण आपली कविता वैशिष्ट्यपूर्ण, इतर कवींपेक्षा वेगळी होण्याच्या दृष्टीने, त्याची चांगली छाप पाडण्याच्या दृष्टीने तुम्ही काय दक्षता घेता, कसे प्रयत्न करता, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे पावसाची आपण सर्वजण चातकाप्रमाणे वाट पाहतो. आल्हाददायक असतो तो, आनंददायी नक्कीच असतो, त्यातनं आपली प्रगती होते, सगळ्यांचा विकास होतो. पण तुम्हाला असं कधी कविता करताना झालं का की धो पाऊस पडतोय, त्यानं रौद्र स्वरूप अवतरलेलं आहे आणि तुमची कविता निशब्द झाली आहे, पण रौद्र पावसाप्रमाणे सुद्धा तिने जन्म घेतलाय त्या कवितेनं, असेल तर अशी कविता ऐकवावी. धन्यवाद. 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 खूप छान आणि वेगळे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत की एकंदरीतच कविता म्हटल्यानंतर जसं तुम्ही म्हणाल तसं की कवी एक वेगळी दृष्टी देत असतो आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळे येणारी जी कविता असते ती वेगवेगळ्या पद्धतीने असते. मग तीच कविता वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा, आवडला मला. तर पहिली गोष्ट अशी आहे ना की कविता ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही विद्यापीठामध्ये शिकवली जात नाही की कविता कसं लिहायचं हे आपण कोणाला शिकू शकत नाही. तर त्यामध्ये जर आपल्यामध्ये प्रतिभा असेल तर एक दैवी वरदान आहे असं मी मानतो. तर मला असं वाटतं की चांगली कविता लिहिण्यासाठी ना आपण आधी चांगली कविता वाचली पाहिजे, अगदी मनापासून चांगली कविता वाचली पाहिजे, अगदी जाणीवपूर्वक चांगल्या कवितांचे कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत. आणि जसजसं आपण त्या इतर कविता अभ्यासू, इतर कवितांचे प्रकार अभ्यासू, तसतशी ती चांगली कविता जसजशी आपल्या आतमध्ये मनामध्ये झिरपत जाते ना, तसतशी आपल्या आतमध्ये जी एक चांगली कविता असते ती बाहेर येते. आणि नुसतं वाचन श्रवण याला महत्व आहेच, पण त्याच्याबरोबर महत्व आहे ते त्या वाचनाला आणि त्या श्रवणाला आपण आपल्या अनुभवाची किती जोड देतो ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपलं जगणंही तितकं समृद्ध असलं पाहिजे. केवळ वाचन करून आपली कविता समृद्ध नाही होऊ शकत. वाचन महत्वाचं आहेच, पण त्या सोबतीने आपण जगण्याच्या अनुभवांना कसे भिडतो, जगण्याकडे कसं पाहतो आणि जगण्याचे किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतो यावरून ठरतं की आपली कविता कशी आहे. मी जसं म्हटलं की नलेश पाटीलांचा मी मगाशी उल्लेख केला की मुळातच त्यांचं निसर्गावर इतकं प्रेम होतं की मी स्वतःला अत्यंत भाग्यवान मानतो की मी अगदी जवळून नलेश पाटील यांना ऐकलेलं आहे, त्यांच्या अनेक मैफिली अनुभवलेल्या आहेत. आणि म्हणजे त्यांनी जसं म्हटलं की चांगली कविता लिहिणं, तर मला असं वाटतं चांगली कविता म्हणजे काय, आणि विशेषतः पावसावरची. तर मला नलेश पाटलांची ही कविता ऐकायला रसिकांना आवडेल, आणि विशेषतः ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना की किती सुंदर पद्धतीने नलेश पाटील व्यक्त होतात बघा. पाऊस आला ग आला ग आला, पाऊस आला ग आला ग, ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसाने कंठ ओला झाला ग झाला, पाऊस आला, फुल मातीचे बोलले. काय प्रतिभा आहे बघा त्यांची, काय म्हणतात ते, फुल मातीचे बोलले, पाणी झऱ्याचे बोलले,
किती दिसाने तलाव निळा झाला ग, झाला पाऊस आला ग. आणि पुढे शेवटी ते असं म्हणतात, थेंब घुंगरू घुंगरू. त्या पाण्याच्या थेंबांचा जो आवाज असतो त्याला ते काय म्हणतात, थेंब घुंगरू घुंगरू. पान डमरू डमरू, किती दिसाने तरू तुंबरू झाला ग, झाला पाऊस आला ग. तर अशा सगळ्या कविता आपण ऐकत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा चांगली कविता लिहिता नक्कीच येईल असं नक्कीच मला मला वाटतं हाच एक अनुभव समृद्ध होत जातो आणि मग ती कविता सुचत जाते आणि ती वेगळी आपल्याला वेगळेपणा देऊन जाते, नाही का सर? एकंदरीतच पाऊस आणि कविता यांचं जे वेगळं नातं आहे किंवा छान निसर्गावरचं प्रेम आपण जे म्हणतो किंवा एक नवचैतन्य म्हणतो, त्याबद्दल ज्येष्ठ कवींनी केलेल्या कविता सुद्धा आपण आता अनुभवलेल्या आहेतच. पण त्याचबरोबरीने म्हणजे मगाशी प्रश्न सुद्धा आपल्या त्याच अनुषंगाने होता की निसर्गाचं एक वेगळं रौद्र रूप सुद्धा आपण अनुभवलेलं आहे याच पावसाचं रूप. म्हणजे मुंबईकरांसाठी 26 जुलै हा दिवस कधीच विसरू शकत नाही, इतकं हे पावसाचं रौद्र रूप होतं, नाही का? आणि मग अशा वेळेला एक जी कविता असते म्हणजे त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की निशब्द झालेली कविता सुद्धा कधीतरी रौद्र रूप धारण करून पानावर पटकन उमटते. तर तो सगळा अनुभव आणि तशी एखादी कविता. मी मगाशी जसं म्हटलं की पावसाची सुंदर रूपं जी आपल्या समोर असतात ती अनेक कवींनी सांगितले. म्हणजे अशोक बागवे असतील किंवा सतीश सोळांकूरकर, किशोर पाठक या अनेक ज्येष्ठ कवींनी त्यांच्या कवितेत पाऊस खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेला आहेतच. पण पावसाची एक दुसरी बाजू पण असते जी काही कवींना अपील करते. म्हणजे पाऊस म्हणतो ना की पावसाचं कसं आहे की म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर जेव्हा आभाळ भरून येतं तेव्हा त्याचं एक सौंदर्य असतं. प्रत्यक्ष पाऊस जेव्हा पडतो मग त्या रिमझिम कोसळणाऱ्या सरी असतील तेव्हा आपल्याला खूप आल्हाद. पण जेव्हा पावसाचा जसजसा वेग वाढायला लागतो आणि तो अगदी धो यायला लागतो ना तेव्हा मग आपल्याला पावसाची थोडी भीती पण वाटायला लागते. आणि पाऊस निघून गेल्यानंतर संपल्यानंतर पुन्हा ते एक पावसाचं वेगळं रूप आपण जेव्हा रस्त्यावरती जातो, शेतामध्ये जातो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं. तर चांगला प्रश्न होता त्यांचा की असा पाऊस पण मराठी कवितेमध्ये आलेला आहे. म्हणजे इंदिरा संत यांच्या खूप प्रसिद्ध ओळी आपल्याला माहिती आहेत की त्या असं लिहितात की नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. किंवा मग ग्रेस यांनी तो पाऊस खूप चांगल्या पद्धतीने शब्दबद्ध केलाय की पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद स्वराने, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. काय म्हणतात ग्रेस? पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाळा, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. म्हणजे ही जी वेगळी रूप आहेत ना पावसाची ती आपल्याला म्हणजे नव्या पिढीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गणेश नागोडे नावाचे माझे एक गझलकार आणि कवी मित्र आहेत. ते असं म्हणतात बघा, 4 ओळीमध्ये त्यांनी पावसाची दाहकता सांगितली बघा. एका पावसात आजी गेली, एका पावसात आजोबा गेले. काय म्हणतात गणेश नागोडे? एका पावसात आजी गेली, एका पावसात आजोबा गेले आणि एका पावसात आई. आता माझ्याजवळ फक्त बाप उरलाय. मला पावसाची खूप भीती वाटते, मला पावसाची खूप भीती वाटते. मला वाटतं निसर्गाचं हे रौद्र रूप अशा पद्धतीने शब्द करून जी वास्तविकता आहे किंवा जी दाहकता आहे ती अशा कवींनी आपल्या समोर मांडलेली आहे, नाही का? याचबद्दल किंवा निसर्गाच्या या वेगळ्या रूपाबद्दल आपण बोलणार आहोतच, पण पुन्हा एकदा आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला साहेब. नमस्कार. निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतोय मी. बोला. आणि मला सुद्धा कविता करण्याची एक आवड असतोय आणि मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण एखादी कविता करतेवेळी त्याला सूर ताल कशा प्रकारे लावायला पाहिजे? हिंदी असो किंवा मराठी असो किंवा कन्नड असो, म्हणजे त्या त्याला कवितेला सूर वेगळा प्रकारे लावावा लागतोय काय आणि कसा केला पाहिजे हे प्रश्न आहे. आणि मी सुद्धा एक आपल्या सह्याद्री वाहिनीवर एक कविता केलेली आहे. कागज के फूल से खुशबू लेने में क्या मजा, जिस घर में सह्याद्री वाहिनी न हो उस घर में बैठने में क्या मजा, सह्याद्री वाहिनी से बनती है दोस्ती और दोस्ती से बनती है प्यार, प्यार से देखिए सह्याद्री वाहिनी एक बार, देखते ही रहोगे बार बार, अच्छा रहता है कार्यक्रम का सिलसिला, इसीलिए निपाणी से मुंबई तक मेरा सह्याद्री वाहिनी से मेरा दिल मिला, ईस्ट और वेस्ट, सह्याद्री वाहिनी इज बेस्ट, रेन और सैन, सह्याद्री वाहिनी इज व्हेरी व्हेरी फाईन. वा वा वा, खूप खूप धन्यवाद. सह्याद्री वाहिनीचं खऱ्या अर्थानं कौतुक त्यांनी कविताच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा आपण त्यांच्या प्रश्नाकडे येऊया, म्हणजे आपल्या विषयाकडे येऊया की कविता समजा जर करायची असेल तर सूर ताल, म्हणजे भाषेचं तर अर्थात बंधन नसतं तुम्हाला व्यक्त होण्यासाठी, मग सूर ताल लय हे कसं काय बांधायचं? कसं आहे म्हणजे
कविता खरं तर म्हणजे असं काही बंधन नाही की कविता आपण गाऊनच सादर केली पाहिजे, पण काही कविताच अशा असतात, म्हणजे काही जणांना मुक्त छंदात लिहायला आवडतं, काही जणांना वृत्तबद्ध कविता लिहायला आवडतात आणि खूप असे कवी आहेत. म्हणजे मराठीमध्ये तर मी म्हणेन की अगदी गाऊन कविता सादर करायची एक परंपरा आहे. म्हणजे तुकारामांनी त्यांचे अभंग किंवा अनेक संतांनी त्यांचे अभंग हे गाऊनच सादर केले आहेत आणि गाण्यामुळे काय होतं, ती कविता अत्यंत अधिक प्रभावी पद्धतीने रसिकांपर्यंत पोहोचते. मग नलेश पाटील असतील किंवा अशोक बागवे असतील किंवा अगदी नव्या पिढीतला माझा कवी मित्र बंडू अंधेरे असेल, असे अनेक कवी गाऊन त्यांची कविता सादर करतात. आणि मला असं वाटतं की त्या कवितेला असे अट्टहासाने काही चाल लावण्याची गरज नाही. म्हणजे काही कविता सुचतानाच त्यांची स्वतःची अशी चाल घेऊनच त्या निर्माण होतात. तर तसं जर ते नैसर्गिक पद्धतीने झालं तर खूप छान त्या कविता लिहायलाही मजा येते आणि रसिकांना ऐकायलाही मजा येते. अगदी मला वाटतं थोडक्यात व्यक्त होणं फार महत्वाचं आहे आणि मग त्यानंतर त्याला तालाचं आणि लयीचं कोंदण आलं तर ते जास्त प्रभावीरित्या पोहोचू शकतं, नाही का? आपण पावसाचं एक रौद्र रूप म्हणजे एक छान निसर्गाचं रूप म्हणून आल्हाददायक आनंददायक देणारं रूप म्हणून बघितलं, पुन्हा रौद्र रूप सुद्धा बघितलेलं आहे. पुन्हा एकदा मी पावसाच्या हळूवार रूपाकडे येणार आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं की जसं आपण अनुभवू तसा आपल्याला पाऊस आनंद देत असतो, त्या पद्धतीने म्हणजे लहानपणाचा जो पाऊस असतो ते भिजणं, ते मोराचं नाचणं किंवा जे काही सरींचं बागडणं असतं ते आपण बघितलेलं आहेच. पण आता पुन्हा एकदा जर तरुणाईच्या दृष्टिकोनात आपण बघितलं तर पाऊस आणि प्रेमकविता ह्यांचं एक वेगळंच नातं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल सर? पाऊस आणि प्रेमकविता, तुम्ही आता तो विषय खरं तर काढलेलाच आहे आणि खरंच आहे ते की म्हणजे मी आधी म्हटलं की पाऊस आणि कविता हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे. पण आता मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की पाऊस, कविता आणि प्रेम म्हणजे या तिन्ही गोष्टी अशा आहेत ना की प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर कधीतरी हे अनुभव घेत असतो आणि त्याचं आयुष्य त्यातून खूप सुंदर करत असतो. तर प्रेम म्हटलं की खूप अशा कविता समोर येतात. म्हणजे मला पटकन माझीच एक कविता आठवलं. मी महाविद्यालयात असताना ती लिहिली होती. अगदी 4 ओळींची कविता आहे. ती अशी होती की दरवर्षीच्या पावसात भिजण्यात काय नवं आहे, दरवर्षीच्या पावसात भिजण्यात काय नवं आहे, तसा भिजायला माझा ना नाही, पण सोबत कोणीतरी हवं आहे. म्हणजे अगदी आताच्या पण तरुणांच्या तुम्ही कविता वाचाल तर तो खूप असा प्रेम कवितांचा भर. म्हणजे एकूण पावसाळा ऋतू म्हणजे मी असं म्हणेन की तो कवितांचा आणि प्रेमाचाच ऋतू आहे. आणि खूप सगळ्या कविता अशा आपल्या समोर येतात. सौमित्राच्या प्रेम कविता खूप प्रसिद्ध आहेत मराठीमध्ये की त्याने पण लिहिलेलं आहे की त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो, ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही, ती म्हणते. आणि मग शेवटी पुन्हा ते असं ते की पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते, पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते, पावसा सकट आवडावी ती म्हणून तीही झगडते, रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात, रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात, त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात, त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात. खूप अशा. दत्तप्रसाद जोग नावाचा माझा गोव्याचा गझलकार मित्र आहे, तो एका शेरामध्ये पावसाचं महात्म्य सांगतो बघा. दिसताच तू मनाचा सरतो कसा उन्हाळा, दिसताच तू मनाचा सरतो कसा उन्हाळा, होतो सुरू अचानक माझ्यात पावसाळा. अगदी एका शेरामध्ये सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने. तर खूप अशा सगळ्या प्रेमकविता असतात. म्हणजे पाडगावकरांच्याही प्रेमकविता आहेत. तर असा सगळा तो ऋतू आहे. एकंदरीतच हा ऋतू म्हणजे आनंद देणारा आणि प्रेमाचा बहर देणारा ऋतू आहे असं म्हणायला का हरकत नाहीये. आणि पावसाच्या वेगवेगळ्या छटांकडे आपण बघणार आहोतच. प्रेमाची ही एक वेगळी छटा तुम्ही छान पद्धतीने सांगितली. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शंकरराव मोगरकर आपल्याशी बोलतायत हैदराबादहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर, बोला. हॅलो, शंकरराव हॅलो, कवयित्री दोघांनाही माझा नमस्कार. नमस्कार सर. तुमच्या कवितेचा कार्यक्रम ऐकून मला पाऊस पडल्यासारखं झाला या उन्हाळ्यामध्ये. तुमचं अभिनंदन. आणि शिंदे साहेबांच्या कविता परत याचा नवीन कार्यक्रम कवा होणार आहे हे आम्हाला सांगा. आणि आपल्याला आपण मुलाखत घेत आहेत, आपण कवयित्री आहेत का आणि आपल्याला कसा सुचतं असे विविध प्रश्न विचारायला. बरोबर, धन्यवाद सर.
खरं तर कविता हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे जसं म्हणतात, तसंच मला वाटतं निवेदन हे सुद्धा विषयाला व्यक्त करण्याचं माध्यम आहे. त्यामुळे मी स्वतः कवयित्री नसले तरी सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून या कविमनातनं छान छान कविता उमलण्याचं काम मी करते आहे. सर, काय सांगाल तुम्ही? नाही, त्यांनी प्रश्न खूप चांगला विचारलाय. म्हणजे तुम्ही कविता लिहिली की नाही मला माहित नाही, पण मला असं वाटतं वैयक्तिक, खरं खोटं तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकता, की प्रत्येक माणसाने ना आयुष्यात कधी ना कधी, अगदी म्हणजे बसच्या तिकिटावर किंवा वहीच्या शेवटच्या पानावर एक छोटीशी का होईना कविता लिहिलेली असते. कारण कविता ही अशी गोष्ट आहे ना की ती आपल्याला जन्मावर आणि जगण्यावर प्रेम करायला लावते. खरंय. आणि त्यामुळे त्यांनी जसं विचारलं की तुम्ही कविता किंवा त्यांनी कधीतरी कविता, आणि खूप सुंदर गोष्ट आहे म्हणजे कविता लिहिणं किंवा कविता अनुभवणं ही जगण्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे असं मला वाटतं. वा वा, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की एक वेगळी दृष्टी देणारी एक माध्यम म्हणजे कविता असं आपण म्हणू शकतो. आणि प्रत्येकानेच तुम्ही म्हणालात तसंच की कविता केलेली असेल, पण माझ्या बाबतीत जर सांगितलं तर कविता ऐकण्याचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आणि त्या ऐकण्यातनं कवितांचा आनंद मी घेत असते. आणि वेगवेगळ्या ऋतूंबद्दल, अर्थात आपण हा पावसाळा अनुभवतो आहोत. सर, पुन्हा एकदा मी आपल्या मगाशच्या मुद्द्याकडे येते की पावसाच्या वेगवेगळ्या छटा आपण बघतो आहोत. आणि मग अशा वेळेला शहरातला एक पाऊस असतोच, आणि मग तो प्रेमकवितांचा म्हणा किंवा बालकवितांचा म्हणा हा आहेच, पण शेतकरी आणि पाऊस यांचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. आणि तो एक शेतकऱ्याचा पाऊस असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग तो खूप आतुरतेने वाट पाहत असतो. आणि मला वाटतं त्या शेतकरी आहे म्हणून आपण सगळेजण आहोत, त्यामुळे त्याच्यासाठी पाऊस हा खूप विशेष असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? गाव आणि गावातला पाऊस हा माझ्या स्वतःच्या आयुष्यातला आणि मनातला एक अगदी हळवा कोपरा आहे, आणि तो तुम्ही जागा केलात. तर मला एका वाक्यात सांगायचं तर असं आहे ना की पाऊस जर खरा अनुभवायचा असेल ना तर तो गावातच अनुभवायला पाहिजे. आणि पावसाची खऱ्या आतुरतेने कोण वाट पाहत असेल ना तर तो शेतकरी. म्हणजे सोलापूरमधल्या केम नावाच्या एका गावामध्ये मी अनेक वेळा जातो आणि आमची शेती आहे थोडीशी तिथे, तर खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव मला त्या गावामध्ये येतो. आणि तो पाऊस मराठी कवितेमध्ये पण खूप उल्लेख आणि त्याचा करायला पाहिजे. तर खूप सुंदर पद्धतीने आला की नादो महानोरांच्या त्या दोन ओळी आपल्याला माहिती आहेत की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. किंवा अगदी नव्या पिढीत सुद्धा नाशिकचा प्रशांत केंद्रे नावाचा माझा कवी मित्र आहे, तो असं म्हणतो, आता पावसा मातीशी कर लगीन साजर, आता पावसा मातीशी कर लगीन साजर, गुलमोहराच कुकुतीच्या भांगामध्ये भर. म्हणजे इतका सुंदर तो गावातला पाऊस असतो ना. बरं, तो आनंददायी तर असतोच, पण त्याच्यामध्ये एक वेदना सुद्धा असते. जितेंद्र लाड नावाचा एक माझा कवी मित्र आहे, तो तर इतक्या सुंदर पद्धतीने ते म्हणजे ती जी शेतकऱ्यांची वेदना आहे, तो असं काय म्हणतो बघा त्याच्यामध्ये, माझ्या उपाशी डोळ्यात रडे पाखरांचा थवा, माझ्या उपाशी डोळ्यात रडे पाखरांचा थवा, किती माघावा न भाला रोज पाण्याचा जोगवा, कुणी जाळली सावली उभ्या शिवारात ऊन, कुणी जाळली सावली उभ्या शिवारात ऊन, दोन थेंब पाण्यासाठी जिंदगीची वणवण, करपल रान सार तरी उरात गोडवा, किती मागावा न भाला रोज पाण्याचा जोगवा. म्हणजे इतकं तो गावचा पाऊस, ती शेतकऱ्याची वेदना, आणि पुन्हा तो पाऊस आल्यानंतरचा त्यांचा आनंद, एक वेगळंच समीकरण आहे आणि एक वेगळीच दाहकता आहे. आणि मला वाटतं त्या अनुषंगाने म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा वेदनादायी पाऊस असू शकतो, कारण त्यांना वाट पाहावी लागते. आणि मग त्या अनुषंगाने मग आपण एक नागरिक म्हणून कसं सामाजिक भान राखलं पाहिजे, कारण आपली सुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आहेच. सर, या मुद्द्याकडे यायचंय, पण आपल्याला फोन आलेला आहे तो घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. सुनीलजी आपल्याशी बोलतायत सांगोला सोलापूरहून. नमस्कार. हॅलो हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. शिंदे सरांनाही नमस्कार. हॅलो, बोला सर. हा, तर शिंदे सरांना मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की पाऊस पडून गेल्यानंतर जो शेतकऱ्यांना प्रचंड आनंद होतो, आता त्या आनंदाची गणना कोणत्याच शब्दात होत नाही, परंतु तरी अनेक कवी त्यांना शब्दबद्ध करतात. तर तशा पद्धतीची एखादी
पाऊस पडून गेल्यानंतर शेतकऱ्यांची भावना व्यक्त करणारी एखादी कविता त्यांच्याकडून ऐकायला मिळाली तर खूप समाधान वाटेल. खूप खूप धन्यवाद सर. आपण याच मुद्द्यावर बोलत होतो की पावसाची वाट आतुरतेने पाहणारा शेतकरी आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याला झालेला हा आनंद अवर्णनीय असतो आणि त्याच अनुषंगाने एखादी कविता तुम्ही सादर करावी अशी त्यांची फरमाईश आहे. खूप मी मगाशी जसं म्हटलं की पाऊस पडण्या अगोदरचा आभाळ, पाऊस पडतानाचा आभाळ आणि पाऊस पडून गेल्यानंतरचा आभाळ. आमचे गझलकार मित्र आहेत सतीश दराडे म्हणून, त्यांनी खूप छान पद्धतीने ते गाव आणि ते तो पाऊस आणि तुम्ही जसं म्हणालात की पाऊस पडून गेल्यानंतरचं काय होतं त्यांनी म्हटलंय बघा. काय शिंपडले मघाशी पावसाने, काय शिंपडले मघाशी पावसाने, ढेकळाला सूज आली पावसाने. वाह. अंकुराने उघडले नुकतेच डोळे, अंकुराने उघडले नुकतेच डोळे, घातली डोळ्यात माती पावसाने, मी पिकांना गायला लावीन भजने. काय म्हणतात ते, मी पिकांना गायला लावीन भजने, वाजवावी फक्त टाळी पावसाने, वाजवावी फक्त टाळी पावसाने, ढग क्षितिजाला कधीचा लोंब कळतो. प्रतिभा कवीची काय असते बघा, ढग क्षितिजाला कधीचा लोंब कळतो, घेतली की काय फाशी पावसाने. म्हणजे शेतकऱ्याचं जे वाट पाहणं आहे पावसाबद्दलचं, पाऊस आल्यानंतरचं त्याचं जे त्याची जी भावना आहे ती सतीश दराडे यांनी खूप सशक्तपणे या गझलेतून मांडली असं मला वाटतं. मला वाटतं एकदा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचा आनंद हा त्यांनी मांडलेला आहेच, पण त्यानंतर पावसाने नियमितता ठेवावी यासाठीची सुद्धा एक आर्तता या कवितेतनं छान पद्धतीनं दिसून येते नाही का. सर मी पुन्हा एकदा म्हणजे शेतकऱ्यांसाठी जो आनंद आहे किंवा एक जी त्यांची वेदना आहे की पाऊस पडत नाही आणि मग त्यांचं जे होणारं नुकसान आहे, पण मग हा पाऊस का पडत नाही यासाठी सुद्धा कारण शोधणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मग आपण सामाजिक भान राखणं खूप गरजेचं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप आवश्यक आहे. म्हणजे की पाऊस येतो, आपण आनंदी होतो, पावसात भिजतो, ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं ना की आता काळ जसा बदलतोय आणि पाणी हे म्हणजे जीवाचं जीवन आहे आपण असं मानतो, तर पाण्याकडे आपल्याला खूप समंजसपणे पाहायला पाहिजे. म्हणजे पाणी वाचवणं असेल, पाणी अडवणं असेल, पाणी जिरवणं असेल, या सगळ्या गोष्टी. कारण मग तेव्हाही मला पुन्हा ती सामाजिक भान आपण जे म्हणतो की ते असेल. आणि समाजामध्ये खूप असा वर्ग आहे ना की जो पावसामुळे खऱ्या अर्थाने पीडित पण होतो. म्हणजे असाही एक वर्ग आहे. म्हणजे काही ठिकाणी पूर येतो आणि पुन्हा मला पटकन कुसुमाग्रजांची आठवण आली आणि त्या दोन वेळा आठवल्या. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. आणि त्याच्या शेवटी तो असं म्हणतो त्याच्या सरांना, शिक्षकांना की खिशाकडे आज जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. म्हणजे हे जे सामाजिक भान आहे ना की समाजातल्या सर्व प्रकारच्या, सर्व थरातल्या आणि सर्व स्तरातल्या लोकांना घेऊन पुढे जाणं, सगळ्यांना पावसाच्या पाण्याचा आनंद मिळेल, हे जे सामाजिक भान आहे आणि समाजामध्ये ते आपण धरून चाललं पाहिजे असं मला वाटतं. की दीपू चित्र्यांच्या त्या दोन ओळी मला आठवल्या. ते असं एका कवितेत असं म्हणतात की देवा याही देशात पाऊस पाड, जिथे पाण्याला येतो खुनाचा वास. म्हणजे पाण्याचं आणि पावसाचं एक असंही रूप मराठी कवितेमध्ये दीपू चित्रेंनी, खूप सुंदर अशी कविता आहे ती, वेळेअभावी आपल्याला घेता येणार नाही. पण अशा खूप सगळ्या कविता आहेत आणि नव्या पिढीमध्ये सुद्धा असं खूप सुंदर लेखन होत आहे. आणि गझलेच्या माध्यमातून तर खूप चांगल्या प्रकारे गोविंद नाईक नावाचे आमचे डोंबिवलीचे गझलकार मित्र आहेत, ते काय म्हणतात, गाऊ नकोस गाणी इतक्यात पावसाची, असते बरीच फसवी सुरुवात पावसाची. असे वेगवेगळे जे दृष्टिकोन आहेत ना कवीचे, ते अनुभवणं, त्याचा आनंद घेणं ही खरंच खूप आनंददायी गोष्ट आहे. खरं खरं. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की असते सुरुवात पावसाची फसवी, पण ही फसवी सुरुवात करण्यासाठी कुठेतरी माणूस म्हणून आपण सुद्धा जबाबदार आहोत, हे भान जपलं पाहिजे मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने प्रयत्न होणं फार गरजेचं आहे नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार मॅडम. हॅलो, हा नमस्कार. मी शलाका गाडगीळ कल्याणहून बोलतेय. मी पण एक पावसावरती कविता केली छोटीशी, ती आपल्याला दाखवते. पाऊस आला की होतो आनंद पण आम्हाला वाटते दुःख. पाऊस आला की होतो आनंद पण आम्हाला वाटते दुःख, कारण पावसामुळे आमची वीज जाते आणि आमचे दूर होते सुख. कारण पावसामुळे आमची वीज जाते आणि आमचे दूर होते सुख. पाऊस पडतो दारात पण नळाला नसते पाणी. पाऊस पडतो दारात पण नळाला नसते पाणी. तोंडचे पायाले पाणी तेव्हा पावसावरती कशी सुचतील गाणी. पावसामुळे झाडे पडतात, शेतही वाहून जातात.
नुकसान करणारा पाऊस नको असे येते मनामनात. तरीही सांगते, अरे अरे पावसा रुसू नको, माझ्याशी गट्टीभू करू नको. वा 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 वा, खूप छान कविता मला वाटतं. आणि आता सध्या जे पावसाचं रौद्र रूप किंवा जे दाहक रूप आहे त्या अनुषंगाने त्यांची ही कविता आहे. सर काय सांगाल? हो, म्हणजे ते छान छान वाटतो आपल्याला पाऊस, पण एक वेळ अशी येतो की अशी येते की पावसाचा राग येतो माणसाला, आणि मग ते कवितेतून आणि गझलेतूनही व्यक्त होतं. सदानंद बेंद्रे नावाचे गझलकार आहेत मीरा रोडचे, त्यांनी खूप सुंदर एका गझलेमध्ये सांगितले, फक्त खोटे बोलणाऱ्या पावसाला, की त्यांनी आता जी कविता म्हणाली त्यांचं जे दुःख आहे की आम्हाला पाऊस नकोय, ती भावना याच्यामध्ये बघा. फक्त खोटे बोलणाऱ्या पावसाला आग लागो जाळणाऱ्या पावसाला, फक्त खोटे बोलणाऱ्या पावसाला आग लागो जाळणाऱ्या पावसाला, जा बुडव शाळा अगोदर मी म्हणालो, जा बुडव शाळा अगोदर मी म्हणालो, एक कविता मागणाऱ्या पावसाला. आणि शेवटी ते असं म्हणतात बघा, शहरामध्ये राहतात पण त्यांच्या कवितेमध्ये दुःख शेतकऱ्याचं आलंय. कसं आलंय बघा, माफ केले शेवटी माझ्या चितेने, माफ केले शेवटी माझ्या चितेने, शेत माझे टाळणाऱ्या पावसाला, फक्त खोटे बोलणाऱ्या पावसाला. ही जी भावना आहे ना ती, म्हणजे तुम्ही शहरात राहता की गावात ते महत्वाचं नाही. एक संवेदनशील मन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणताही पाऊस अनुभवू शकता, आणि कवितेने आणि कवींमुळे ते निश्चितपणे आपल्याला लाभतं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हेच पावसाची वेगवेगळ्या छटा आहेत. म्हणजे पाऊस म्हटल्यानंतर आनंद जसा आहे तसं दुःख सुद्धा आहे, आणि ह्या दुःखाबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत. पुन्हा एकदा मी कवितांच्या माध्यमांकडे येते की आपण ज्येष्ठ कवी ज्या आहेत त्यांच्या कविता आपण बघितलेल्या आहेत, आणि असं नवीन पिढीमध्ये सुद्धा तुम्ही जसं म्हणाल तसं कविता हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, आणि आजकाल बऱ्याच जण कविता करायला लागतात. आणि त्यातही जर समजा तरुण पिढी म्हटली तर थोडी गझलांकडे जास्त वळलेली दिसते. तर ह्या तरुण पिढीचं किंवा नवीन पिढीचं आणि पावसाचं आणि ह्या कवितेचं जे नातं आहे त्याबद्दल काय सांगाल सर? खूप म्हणजे नवी पिढी पावसाकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहते, कारण त्यांचे अनुभव आणि गावातल्या शेतकऱ्याचे अनुभव आणि मुंबईसारख्या शहरामध्ये राहणारे, म्हणजे आता प्रथमेश पाठक नावाचा माझा एक कवी आहे, त्याच्या कवितेमध्ये बदलतं जग खूप वेगळ्या प्रकार, तो बदलता पाऊस पण त्याच्या कवितेमध्ये बघा काय म्हणतो तो, आला पाऊस पाऊस आला मखमली ऋतू, थेंबात थेंबात डोकावे तुझे माझे सुप्त हेतू, ट्रॅकवरी पहुडता थांबवितो धावपळ, ट्रॅकवरी पहुडता थांबवितो धावपळ, मुंबईला थोपण्याचे फक्त थेंबाकडे बळ, थेंब सीसीटीव्हीवरी बाष्प राहून या आले, थेंब सीसीटीव्हीवरी बाष्प साठून या आले, माणसाच्या मनापरी अंधुकले सारे झाले. आणि शेवटी तो असं म्हणतो, थेंब कवितेत आला, थेंब शाई शाई झाला, गेला आनंदून म्हणे, थेंब पावसाळा झाला, थेंब पावसाळा झाला. वा वा वा, हे खूप छान सांगितलं की जी मुंबईची धावती जी शैली आहे ती जर थांबवायची असेल तर मला वाटतं ती ताकद पावसाच्या थेंबामध्येच आहे. हे त्यांनी खूप छान कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहेच, नाही का सर? आणखीन काय सांगाल नवीन पिढीबद्दल आणि कवितांबद्दल? मी म्हटलं ना की पावसाकडे पाहावं, आनंद घ्यावा पावसाचा, पण या पावसाला अनुभवताना एक सामाजिक भान आपल्या डोक्यामध्ये कायम असलं पाहिजे, की कारण आता आपल्याला खूप पाऊस मिळतो, मग आपण खूप पाणी वाया घालवतो, आणि मग खूप अशा गोष्टी होतात की उन्हाळ्यामध्ये मग पुन्हा आपण अगदी हैराण होतो कारण आपल्याला पाणी मिळत नाही, पाऊस मिळत नाही. नारायण लाळे नावाचे एक मराठीच्या कवितांवरती त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे, त्यांच्या काही ओळी माझ्या समोर आहेत. काय सांगतात बघा ते, म्हणजे जर आपण सामाजिक भान ठेवून पावसाकडे पाहिलं नाही, पाण्याकडे पाहिलं नाही, पाण्याचं महत्व ओळखलं नाही, तर असाही पाऊस आपल्याला दिसू शकतो, पाहावा लागू शकतो. काय म्हणतात नारायण लाळे बघा, पावसातल्या थेंबामधून दिसती ठिणग्या रक्त फुलांच्या, पावसातल्या थेंबामधून दिसती ठिणग्या रक्त फुलांच्या, आठवणींची वीज जिवारी जाते चमकून मनात माझ्या, कसा कसा निमावा डोळ्यांमधला पाऊस दुःखी कोसळणारा, कसा कसा निमावा डोळ्यांमधला पाऊस दुःखी कोसळणारा, कसा धरावा सावरून मी गळणारा हा मोर पिसारा, कसा धरावा सावरून मी गळणारा हा मोर पिसारा. म्हणजे अशी ही भावना कवीला व्यक्त करावी लागते, कारण कवी फार सजगपणे, कोणताही कलावंत फक्त कवीच नाही, फार सजगपणे या समाजाकडे पाहत असतो, आणि त्यामुळे समाजाला काय आवश्यक आहे ते समाजाला आनंद द्यायचं हे तर कवितेचं काम आहेच, पण त्या आनंदासोबतच रसिकांना एक सामाजिक भान देणं की या सृष्टीचं काय महत्व आणि ती सृष्टी आपण कशी जतन केली पाहिजे
ही जी कवीची आणि प्रत्येक कलावंताची भूमिका आहे ती सुद्धा अनेक कवींच्या कवितांमधून आपल्याला पाहायला मिळते, जाणवते अगदी. आणि मला वाटतं हेच जे माध्यम आहे त्या माध्यमातून आपण समाजापर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचू शकतो, सजगपणे पोहोचू शकतो. आणि जे डोळ्यात अंजन घालण्याचं काम आपण म्हणतो कलावंत करत असतात त्यांच्या कलाकृतीमधनं, तर कविता हे एक माध्यम आहेच, नाही का? सर, अगदी जाता जाता म्हणजे आपण सगळ्यांच्या ज्येष्ठ कवींच्या कविता बघितल्या किंवा नवीन कवींच्या कविता बघितल्या, गझल बघितलेल्या आहे, आणि तुम्ही सुद्धा कवी म्हणून खूप छान कार्यक्रम करत असतातच. मग तुमची सुद्धा कविता पावसावरची एक चारोळी तुम्ही सांगितलेली आहेच, पण त्या व्यतिरिक्त जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पावसाबद्दल आणि काय सांगाल, आणि अर्थातच तुमची एक छानशी कविता. निश्चितपणे मुक्काम पोस्ट कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक कवींच्या कविता रसिकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि मी स्वतः कवी असल्यामुळे पाऊस मलाही तितकीच साथ देतो आणि मला स्वतःलाही पावसावर लिहायला खूप आवडतं. माझी एक कविता सादर करतो या कार्यक्रमाच्या शेवटी. प्रिय पावसा, प्रिय पावसा, तुझ्या इतकी प्रिय सोबत कुणाचीच नाही बघ. प्रिय पावसा, तुझ्या इतकी प्रिय सोबत कुणाचीच नाही बघ. अवघं आयुष्य उजाड माळ रानातून फरफटत चालल्यासारखं, डोक्यावर उन्हाच्या तीव्र झळा आणि पायाखालच्या मातीला हातभर तडे. अशातच बरसते तुझ्या चिंब थेंबांची एक सर. अशातच बरसते तुझ्या चिंब थेंबांची एक सर, आणि मातीसह मनाचेही असंख्य तडे भरत जातात तुझ्या थेंबा थेंबाच्या स्पर्शाने. तू भरून काढतोस आमच्या मनातल्या साऱ्या पोकळ्या बरसण्याच्या अगदी एका क्षणात, आणि आयुष्य एकदम संपृक्त होऊन जातं तुझ्या सहवासात. वा 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 वा. मला वाटतं या पुढे मी आणखीन काय बोलणार ना, ही एक सामाजिक भान तुम्ही सांगितलेलं आहे तुमच्या कवितेच्या माध्यमातून. मला वाटतं पावसाळा सुरू होतोय तर एक सामाजिक भान जपत असताना आपण एकतरी झाड लावूया असा जर संकल्प केला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं पाऊस हा सगळ्यांसाठीच आनंददायी होऊ शकतो, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/dd सह्याद्री. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय सखी सह्याद्री @gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. सखी सह्याद्रीचा आजचा कार्यक्रम आणि इतर अनेक कार्यक्रम आपण युट्यूबवर पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. सर, अगदी जाता जाता पुन्हा एकदा 4 ओळी पावसाबद्दल काय सांगाल? पावसा पावसा तू जातोस, पण जाताना भरून जातोस छातीत. एक नवा श्वास डोळ्यांना देऊन जातोस, एक नवी दृष्टी आणि आयुष्याला देऊन जातोस एक चिंब आनंद कविता. एक चिंब आनंद कविता. वा, मला वाटतं हा पावसाचा आनंद आणि हा कवितांचा आनंद यामध्ये भिजण्यात काही वेगळाच आनंद आहे, नाही का? आणि सर, हा आनंद तुम्ही गेले 1 तासभर आम्हाला दिलात त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.